नाहीये, पण हे चांगलं नोटीस केलंय तिने प्रॉपर बारीक. नोटीस केले. बारीक. बारीक काय असते याची प्रोसेस. तर ते त्यांनी विचारलं डिग्री कम्प्लीट आहे काय. म्हणलो नाही सर माझी 12वी झाले. म्हटलं चालतं. सॅक्रिफाईस केल्या त्यांनी ती फिल्म एक्झिक्यूट पण केली. म्हणजे मी तिथे गेल्यावर तोच राहायची ऍक्टर्सची सोय बघतोय, तो जेवण अरेंज करतोय. आणि मग वाट लावणार होतं मी. चुकून माझी वेगळीच फाईल अपलोड झाली बर आणि मला तो गोंधळ झाला आणि तिकडे त्यांनी पेंडिंग ठेवलं. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शो सोनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती होणार आहे एकदम रांगड्या गप्पा. कारण आपल्यासोबत आहे विषय हाड सिनेमाचे कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय सुमित. आणि त्याचबरोबर अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहेच. आणि आता विषय हाड या सिनेमामधनं पुणेरी पोरगी कोल्हापुरी बोलणार आहे. पर्ण पेठे आहे आपल्यासोबत. कसं वाटतंय? लय झकास. सगळ्यात आधी तुमच्या विषय हाड या गाण्यावर नाचून मला खूप भारी वाटतं. अरे. ही जी हो ना? एनर्जी आहे होय, ना होय, ही तुमच्या गाण्यातनं आली, कळलं का? मंडे मॉर्निंग सॉर्टेड. एकदम पूर्णपणे मी म्हटलं आठवडाभरासाठी झाली एनर्जी आता. बरं मला सांग, सगळ्यात आधी जेव्हा तुझ्या गाण्याचा मी ट्रेलर पाहिला, गाण्याचा टीजर पाहिला आणि गाणंही आउट झालेलं आहे, साऊथचा फील येतोय सुमित. हो. तर हे अगदी जाणीवपूर्वक केलं होतंस का? नाही, काय होतं माहितीये का, मी ऑनेस्टली सांगेन, आपलं ना बघण्याचं आता ते काय झालंय की थोडेसे Perspective झालंय. डान्स आपण Moves त्याबद्दलचे असेल. मूव्स तसे बघतो आपण. आपल्या मराठीला पण अशी पोरं नसतात. आता शेवटची जर तू स्टेप बघितली, ती गणपती स्टेप. ती गणपती स्टेप आहे. येस. पण आपण ना असं खूप जास्त वेळ बघत नाही, खूप वेळा सिनेमांमध्ये आलेलं नाहीये. दॅट्स वाय आय एम जस्ट सेइंग की पण ते मराठीच आहे. फील मे बी असू शकतो थोडा बहुत, त्या शूटिंग स्टाईलचा तेवढा माझ्यावर थोडासा इन्फ्लुएन्स असू शकेल ॲज अ डायरेक्टर, पण ते आहे महाराष्ट्रीयनच आहे ते, असं मी म्हणेन. बरं, 5 जुलैला सिनेमा रिलीज होणार आहे. हो. आणि मी ना जे गाणं बघितलं त्याच्या मागे ना मला अजून एक गोष्ट दिसतीये, विषय हाड तरुण मित्र मंडळ. हो. तर गणपतीचा संबंध आहे का काही? नाहीये, पण हे चांगलं नोटीस केलंय तिने प्रॉपर बारीक. नोटीस केले. हक्ष आहे बारीक तिचं. त्याचा नाहीये संबंध, पण विषय हाड तरुण मंडळ, प्रत्येक तरुण मंडळ ही विषय हाडच असतं मे बी. त्यामुळे ते एक असं मी सिम्बॉलिक ठेवलंय ते मी. वाव. सिनेमाचं नाव आहे विषय हाड आणि ही टर्म जी आहे ती कोल्हापूरमध्ये विशेष बोलली जाते. हो. तू कोल्हापूरचा आहे, हो. इंजिनिअरिंग केलेला मुलगा आहेस तू. Correct. आणि मला असंही समजलंय की FTI कडे तू गेला होतास आणि त्यांनी तुला परत पाठवलं जा कोल्हापूरला म्हणून. काय होतं ते प्रकरण? जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा एकतर पॅशन होतं आपलं हे की मला जायचंय आणि सिनेमा मला करायचंय. ते पॅशन असतं लहानपणापासून, ॲज अन ऍक्टर व्हायचंय, डायरेक्टर व्हायचंय, फिल्म मेकर व्हायचंय. पण जेव्हा इंजिनिअरिंग करायला लागलो तसं 10वी-12वीला थोडे बरे मार्क होते. त्यामुळे घरातल्यांचं माझी बॅकग्राऊंड थोडीशी एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. माझा भाऊ COEPला होता पाहिजे. हो का? हो, तो COEPला होता आणि त्याच्यामुळे माझ्यावर तो हा झालाय तो माझ्यावर दबाव पडला की बघ तू काय करतोयस. मग मी म्हटलं चला ठीक आहे, मी पण इंजिनिअरिंग करेन. पण थर्ड इयरला आल्यावर कळलं की हे प्रोग्रॅमिंग वगैरे माझ्या प्रोग्राममध्ये बसत नाहीये हे माझ्या. सो मी असं झालं की आपण जाऊयात. मग मी FTI मध्ये मी रॅन्डम गेलेलो. म्हणलो काय असते याची प्रोसेस. तर ते त्यांनी विचारलं डिग्री कम्प्लीट आहे काय. म्हणलो नाही सर माझी 12वी झाले. म्हटलं चालतं, इथनं तू निघ आणि मला डिग्री घेऊन इकडे. सो मग ते मला तिथं कळलं की अरे डिग्री लागणार आहे आपल्याला. मी घरातल्यांना पण म्हणलेलो, घरातले पण म्हणलेलं नाही डिग्री कम्प्लीट कर, मग काय असेल ते तुझे काय करायचं ते कारस्थानं कर तू. मग त्यानंतर तू ऍक्टिंगचा काही परत कोर्स काही केला, काही डिरेक्शन मध्ये केला? ऍक्टिंगचा मी कोर्स नाही केला, पण मी PGD केलंय फिल्म मेकिंगमध्ये दिल्लीमधून. एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये. तिथून मी जाऊन प्रॉपर डायरेक्शन आणि प्रोडक्शनचं मी 1 वर्ष नॉलेज घेऊन आलो. आणि त्याच्यामध्ये एक छोटासा पार्ट होता ऍक्टिंगचा. म्हणजे ते असतं इंडक्शन टाइम की बाबा एक सेम ह्याची एक सेम त्याची, तशा पद्धतीनं. आणि थिएटर करत होतोच, म्हणजे स्पेसिफिकली मी नाही तसं काही केलं. ओके. पण जिनी खरं तर स्पेसिफिक खूप काही ती करतीये, पण जिच्या रक्तामध्येच अभिनय आहे, अभिनेत्री पर्ण अतुल पेठे. तू मला सांग की इतकं छान काम करतीये, सगळं नाटक चालू आहे 4 चौघी, इतकं सुंदर त्याला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे महाराष्ट्रात, भारतात आणि देशाच्या बाहेर सुद्धा तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळतोय. अडलईकाला सुद्धा तेवढाच उत्तम मिळतोय, लव्ह यूला मिळतोय. नाटक हे तुझं खरं तर जीव की प्राण आहे आणि सिनेमाही तू करत असतेस. पण सिनेमाच्या बाबतीत तू थोडी चोखंदळ आहे. तर मला जाणून घ्यायचंय, विषय हाड जेव्हा निवडलास तू, तेव्हा तुला काय आणि काय त्यातलं जास्त USP वाटली किंवा काय वाटलं पर्णाला की मी हा सिनेमा केला पाहिजे? असं बऱ्याच वेळेला होतं की आपण आपल्याच लोकांबरोबर काम करतो किंवा आपल्या आवडत्या मित्रांबरोबर. कारण काय अनेक मित्र मैत्रिणी हे दिग्दर्शक आहेत, ॲक्टर्स आहेत, तर नकळतपणे त्यांच्याबरोबर नाटक केलं जातं, त्यांच्याबरोबर चित्रपटात काम केलं जातं. पण या चित्रपटासाठी जेव्हा सुमितने मला विचारलं विषय, तेव्हा हा कुठून आलाय मुलगा, ह्याचं काही आगापिछाच माहिती नव्हता. आणि असं वाटलं की तू कसं काय, म्हणजे तुला असं कसं वाटलं की एका कोल्हापूरच्या फिल्ममध्ये पर्ण असावी, असं तुला कसं वाटलं? हा
माझा त्याला पहिला प्रश्न होता. आणि मग तो म्हटला मी तुझं काम बघत आलो आहे आणि तुला असं वाटलं की हा या भूमिकेसाठी तू करेक्ट आहेस. तर मला खूप मस्त वाटलं की वेगळ्या टीमबरोबर काम करता येणार आहे, वेगळ्या भागात काम करता येणार आहे, आपण जी भाषा बोलतो त्याच्यापेक्षा वेगळा लहजा भाषेसाठी वापरता येणार आहे. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या या टीममध्ये. ॲक्च्युली खरं सांगायचं तर कुठल्याच माणसाबरोबर ना ॲक्टर ना टेक्निशियन बरोबर मी आधी काम केलं, त्यामुळे तो अख्खा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता, खूप रिफ्रेशिंग होता. आणि आपल्याला स्वतःला चॅलेंज करून बघायला पण खूप आवडत असतं ना. म्हणजे असं वाटतं की काहीतरी स्वतःला एक टास्क देत राहिलं पाहिजे, नाहीतर आपण सुद्धा एक मोनोटोनस काम कधी कधी करायला लागतो. तर खूप मला भाषा शिकायला लागली चांगलं. नाहीतर असं नको व्हायला की सगळ्या कोल्हापूरच्या ॲक्टर्समध्ये ही एक पुण्याची मुलगी आहे असं आपल्याकडे ट्रोलिंग ASAP होऊ शकतं. त्याच्यामुळे ते होऊ नये ह्याच्यासाठी त्याच्यावर काम केलं. असं अनेक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ही फिल्म मला इंटरेस्टिंग वाटली. आणि मीडियम स्पायसी रिलीज होऊन ऑलमोस्ट 3 वर्ष झाली. तर त्याच्यानंतर आता नवी फिल्म 3 वर्षानंतर येते. मध्ये अर्थातच कोविड झाला, मध्ये आपले मी अनेक प्रयोग केले. म्हणजे 4 चौघीचे एका वर्षातच ऑलमोस्ट आम्ही 250 प्रयोग केले. तर मागचं अख्खं वर्षभर फक्त प्रयोग होतं. तर त्याच्यानंतर आता चित्रपट रिलीज होतोय, स्वतःला स्क्रीनवर बघायची मला सुद्धा प्रेक्षकांनी इतकीच उत्सुकता आहे. किती मस्त. पण मला सांग की तू यामध्ये डॉलीचे कॅरेक्टर करते, तू संध्या आहे बरोबर की नाही. तर डॉली जी आहे ती कोल्हापूरचीच आहे आणि हे दोघांचे मिळून काहीतरी मोठं प्रकरण होत आहे आणि त्याच्यानंतर मग विषय हार्ड कसा बनतो ते आम्हाला पाहायला मिळणार आहे. पण तू नाविन्याचा शोध घेणारी मुलगी आहेस, त्यामुळे सुमितची तसं पाहिलं तर ही पहिली फिल्म आहे. तर मग असं वाटला का, विचार आला का मनामध्ये की फर्स्ट फिल्म आहे त्याची, याच्या आधीचं त्याचं काम आपल्याला माहिती नाही, म्हणजे तुझं काम त्याला माहिती होतं पण तुला त्याचं काम माहिती नव्हतं. यंग आहे, पॅशनेट असणारेच आपल्याकडे येतात आणि भेटत असतात. तर तेव्हा कसा निर्णय घेते? मी इथलं खरं सांगू, आत्ता 4 चौघी मी करते आणि त्याच्यात रोहिणी हट्टंगडी काम करतात माझ्याबरोबर, ज्या आहेत 73 वर्षाच्या आणि ज्यांच्याकडे इतका अनुभव आहे कामाचा. त्या जेव्हा रिहर्सलला आल्या तेव्हा म्हणजे त्यांनी ग्राउंड झिरोपासनं चालू केलं. म्हणजे एकही दिवस तालमीचा त्यांनी असं भासू दिलं नाही की मला तुमच्यापेक्षा जास्त कळतंय किंवा मला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य पाहिलं. हे वाक्य मी कसं बोलू, हा शब्द कसा बोलू, मग मी नाही तू मला सांग, मग माझी याची बॅकस्टोरी काय आहे, असं रोहिणी हट्टंगडी जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कशाचबद्दल काहीच म्हणजे बोललंच नाही पाहिजे, आपण गपगुमान गेलं पाहिजे. दिग्दर्शक लेखकाचं जे काही म्हणणं आहे ते आपण शांतपणे ॲक्टर म्हणून फॉलो केलं पाहिजे. अशा एका काय म्हणतात शिकवणीतनं मी नुकतीच गेले आणि त्यामुळे मला नवीन दिग्दर्शक आहे, नवीन काय ॲक्टर आहे ह्याच्याबद्दल खरंच, आणि तसंही म्हणजे हे रोहिणीताईंकडनं मला शिकायला मिळालं. पण तरी मला स्वतःलाही असं वाटत नाही की आपल्याला काहीतरी जास्ती येतं आहे किंवा आपण जास्ती अनुभव आहे, कारण काय प्रत्येक माणसाचा अनुभव विश्व हे वेगवेगळं असतं. सुमितला जो अनुभव आहे त्याचा जो प्रवास आहे तो मला नाही माहिती आहे, त्यामुळे त्याच्याकडनं मला अर्थातच काही ना काहीतरी शिकायला मिळेल अशी मला आशा पहिल्याच दिवसापासून होती. त्याचं जे काही वर्ल्ड आहे ते इतकं अम्युझिंग आहे की त्याचा जो स्ट्रगल आहे तो कोल्हापूरचा आहे, त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, ही फिल्म त्यांनी प्रोड्यूस पण केली आहे, लिहिली आहे पण, काम पण केलं आहे, तिथून एक्झिक्यूट पण सॅक्रिफाईस केल्या, त्यांनी ती फिल्म एक्झिक्यूट पण केली. म्हणजे मी तिथे गेल्यावर तोच राहायची ॲक्टर्सची सोय बघतोय, तो जेवण अरेंज करतोय, हे सगळं बघणं खूप अर्थातच इन्स्पायरिंग होतं. तो आणि तो सेल्फ ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की बाकीचे लोक कौतुक करतायत, तू काम कर ना असं म्हणतात, तर बाहेरनं आपल्याला मोटिवेशन मिळतं, पण तो हीज इनर मोटिवेशन त्याचं जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते बघून मला असं वाटलं की काय आहे म्हणजे हरकत नाही आहे आणि किती शिकायला मिळेल. त्यामुळे मी काम केलं विषय हार्ड. कसलं भारी आहे. मला सांग, कोल्हापूरच्या पोराचं पुणेरी पोरगी एवढं भरभरून कौतुक करते, मला खरंच भारी. आणि ते होतं यार, मला खरंच चांगलं वाटायला नाही. ती आधीपासूनच करत होती. मी सांगितलं तसं ती पॅशनेट होती आणि तिनं कुठेही असं दाखवून दिलं नाही. ती जी बोलली ती एक्झॅक्ट बोलतीये. मी तुला किस्सा सांगेन. एक घर आम्हाला मिळालेलं आणि 3 दिवस ते आम्हाला फक्त घर मिळालं आणि मी घर ना रॉ घेत होतो. मी सेट अजिबात उभा केला नव्हता. मी तिथल्याच गावातल्या लोकांना रिक्वेस्ट करायचो कारण की ते खूप छान होतं. मग तसं रिप्लिका करणं आणि ते बजेट आणि ते पॉसिबलच नव्हतं. तिथे 4था दिवस जाणं पॉसिबल नव्हतं. रात्रीचे 2-2:30 वाजलेले. सकाळी 7ला शूटिंग चालू झालेलं आणि ऑलमोस्ट 7 वाजले, 2 वाजले रात्रीचे. आणि पर्ण म्हणजे ते कळतं ना की अरे सगळं खूप कंटाळलेत सगळेजण. पण पर्ण माझ्याकडे आले आणि पर्ण म्हणाले की सुमित गडबड नको करू, तू शॉट घे, मी आहे तिथे. सो हे जे डेडिकेशन आहे, हे पॅशन आहे, आपल्याला हवं असतं की ॲज अन फिल्म मेकर मी खूप गोष्टी करून आलोय, फंड गोळा करतोय, तो त्रास आहे. पण पर्ण जेव्हा अशी उभी राहते की नाही चल सुमित तू कर शूटिंग, मी आहे, तर ते असं होतं की चलो यार. मग त्यामुळे ते होतं.
सो त्यामुळे पुणेकर मी खरं सांगत तसं नाहीये काही, पण मला ना जेन्युअनली सगळ्यांकडनंच सपोर्ट मिळत आलाय. तू पर्णाचं कुठलं काम पाहिलं होतं ज्याच्यानंतर तुला आवडलं? मी पर्णाचे ना बऱ्यापैकी मिडियम स्पायसी बघितलेलं, देन फोटोकॉपी मी बघितलं पर्णाचे ना, आणि मी 4 जोगे बघितलेलं नाटक. सो मला असं वाटतं की ते नंतर बघितलंस म्हणजे फोटोकॉपी. पण मला पर्ण अशी वाटते ना की आता पर्ण मी तुला फर्स्ट टाइम सांगतोय, हे पर्णाचं एक मज्जा काय आहे, पर्णाला तुम्ही मॉडर्न वे मध्ये पण बघू शकाल आणि गावच्या लुक मध्ये पण बघू शकाल. पर्णाची ती एक आहे शहरी आणि ग्रामीण दोन्ही, तिची ती मज्जा आहे त्याच्यामध्ये. सो मला वाटलं की ती दिसेल. पुणेकर मला नाही वाटली ती कधी. आय थिंक तिनं ह्या पण एक शो मूवी केलेला बघतोस का मुलं, तिच्यामध्ये थोडासा एक सिमिलर लुक होता तिचा, पण त्यामध्ये कोल्हापूरचं नव्हतं नाही. सो येस, भारी मस्त. 5 जुलैला सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याच्या आधी आपल्या ह्या गप्पा होत आहेत. सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरमध्येच झालंय मग पूर्ण. गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पूर्ण झालंय. कोल्हापूर पासून पुढे 60-70-80 किलोमीटरवर नेसरी नावाचं गाव आहे, तिथे गडिंग्लज नेसरी. ओके, विषय हाड या सिनेमातनं प्रेक्षकांना तुला काय सांगायचंय? मला विषय हार्डच्या सिनेमातून ॲज अन स्टोरी वाईज की ॲज अन ओव्हरऑल मला असं वाटतं सिनेमा लोकांनी बघावा. सो बेसिकली संध्या आणि डॉलीची ही गोष्ट आहे. ते एका गावामध्ये राहत आहेत, एकत्र नाही आहेत ते, आणि त्यांचं 12 वर्षाचं प्रेम आहे आणि त्या दोघांचं खूप एकमेकांविषयी प्रेमाविषयी ते पॅशनेट आहेत. पण असे काही इन्सिडेंट घडतो तर त्यांचं प्रेम वाचवायला फक्त आणि फक्त 5 तास आहेत. सो आता त्यांना दोघांना एकत्र यायचंय आणि ते येत नाहीयेत, आणि ते शेवटी भेटतात का येऊन, मग ते पद्धतीनं कशा पद्धतीनं विषय हार्ड होतो अशी ती गोष्ट आहे. ओके, आता विषय हार्ड ना 2 टर्मनी आपण वापरतो. म्हणजे एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर विषय हार्ड आहे बाबा, याच्यासोबत काही आपण कॉम्पिट करू शकत नाही, तोडच नाही याला काही. आणि दुसऱ्या ठिकाणी कधी कधी खरंच आपण अशा वाईट परिस्थितीमध्ये फसलेलो असतो आणि तेव्हा असं वाटतं की विषय हार्ड आहे, यातनं कसं बाहेर निघायला पाहिजे. करेक्ट. तर मला ह्या दोन्ही प्रसंगांबद्दल तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की अशामध्ये कधी असं रिअलाइज झालं की विषय हार्ड आहे, जिथे भारीच घडतंय सगळं काही, याच्यासारखं काहीच नाहीये, आणि दुसरा पण विषय हार्ड, आता यातनं बाहेर कसं पडायचं? मला शोधणं आवडलं नाही तुझं, म्हणजे जेन्युइनली सांगतो, कारण की खूप लोकांना विषय हार्डचा तेवढं इन डिटेल मिनिंग नाही माहिती, तुला ते माहिती आहे. विषय हार्ड ऍक्च्युली तसा अर्थ आहे, एकतर या टोकाचं किंवा त्या टोकाचं, ते अर्थ तोच आहे त्याचा, की विषय हार्ड तुमची वाट लागते, नाहीतर मी आता वाट आणि मग वाट लावणार होतं मी, अशा पद्धतीचे दोन्ही अर्थ आहेत. मी आत्ताचाच किस्सा सांगेन, आय डोंट नो मी सांगू शकेन की नाही, पण तरी सांगतो मी. माझ्या सेन्सॉरसाठी ऍप्लिकेशन मी भरत होतो आणि सेन्सॉरचं सबमिशन असतं, तर ऑब्व्हियसली आपण हेल्प घेत असतो किंवा मित्र आपण आपल्या ठिकाणावरून ते अपलोड करत असतो. चुकून माझी वेगळीच फाईल अपलोड झाली. बरं. आणि मला तो गोंधळ झाला आणि तिकडे त्यांनी पेंडिंग ठेवलं. आत्ताची गोष्ट आहे रिसेंट, आणि माझी वाट लागली. मी तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं की सर असं झालंय. म्हणले की नाही, हे कसं काय चुकू शकते, इट्स अ ब्लंडर, आम्ही नाही देणार. म्हणलो सर माझा रिलीज आहे, म्हणलो 5 तारखेला, डोंट डू दॅट. नाही असला गोंधळ झाला. म्हणलं आता विषय हार्ड झालाय म्हणलो. आणि काय होतं ना, मी खूप वर्ष स्क्रिप्टवर काम करतोय, देन जीव ओतलेला असतो, आर्टिस्ट मोठे असतात, बाकीचे पण को आर्टिस्ट असतात, त्या सगळ्यांच्या पॅशनमधून ते उभारलेलं असतं. आणि त्या मोमेंटलाच होतं की अरे यार विषय हार्ड झालाय, आता झाला, आता गोंधळ होणार आहे, असं मला झालं. पण लकीली आता ते त्याच्यातनं बाहेर पडतोय मी. आणि विषय हार्ड कधी झालाय असं मला वाटलं जेव्हा मी माझ्या फिल्मची पहिली कॉपी बघितली पूर्ण, मी म्हणलो की हा विषय हार्ड झालाय, विषय हार्ड केलायस तू भावा, असं मी स्वतःलाच पाठ थोपटली. म्हणलं भावा विषय हार्ड केलायस तू. एक नंबर. पर्ण विचार केलाय? पर्ण नाही, मी ऐकते शांतपणे. का मी या सिनेमाबद्दलच सांगेन, कारण काय ॲक्च्युली आहे ना, फिल्म बनवणं खूप अवघड गोष्ट आहे गं. म्हणजे सगळं त्याची जुळवाजुळव करणं, आणि कदाचित नाटकाला कसं बजेट हे म्हणजे मिनिमल असतं, आपण आपल्याला हव्या त्या बजेटमध्ये नाटक करू शकतो. सिनेमाचं तसं नाही, त्याचा अवाढव्य खर्च आहे. त्यामुळे एखादा चित्रपट बनवणं हीच एक विषय हार्ड गोष्ट आहे, भयंकर. आणि मला असं वाटतं की ते सुमितनी खूप चांगल्या पद्धतीने पेललं आहे. ते स्वतः त्यांनी त्याच्या हिमतीवर ही फिल्म तयार केली आहे, त्यामुळे विषय हार्ड पण केला आहे भावानी, जसं तो म्हटलं. एका घावात 2 तुकडे केलेत. पण तरी मला असं वाटतं की आपण स्क्रीनवरती असणारे एक असतो कलाकार म्हणून, आणि वैयक्तिक आयुष्यात आपणही इतर माणसांसारखे सर्वसामान्य माणूस असतो. त्यावेळेस असा कुठला एखादा फेज आहे ज्याला तुम्हाला असं वाटते की इट वॉज विषय हार्ड, पण मी त्याला क्रॉस केलं? ते ह्यासाठी मी तुम्हाला विचारते, कारण की हे कदाचित इतरांना इन्स्पायर करू शकतं. यू नेव्हर नो की एका माणसासारखे दिसणारे जसे 7 जण असतात, तसे एकसारखे विचार करणारे, एकसारखे प्रॉब्लेम्स येणारे अनेक जणांच्या आयुष्यात असू शकतं. तर त्या सिच्युएशनसोबत कसं डील केलं हे जाणून घेणं इंटरेस्टिंग वाटतंय, म्हणून विचारते.
मला या एस्पेशली पोस्ट कोविडचा जो काळ आहे त्याच्यामध्ये जे काही काम चाललं होतं त्याचा जो पेस आहे तो एकदम कमी झालेला आहे. म्हणजे जर मी वर्षाला 2 फिल्म्स करत असेल तर आता 2 वर्षातनं एक चित्रपट मी करते, असं ते त्याचं गणित काहीतरी झालं आहे. आणि या गेल्या काही वर्षात मी खूप ऑडिशन्स देते आहे. वेगवेगळ्या हिंदीमध्ये सुद्धा काम करण्याची मला इच्छा आहे, त्याच्यासाठी सुद्धा अनेक ऑडिशन्स देते. मराठीमध्ये सुद्धा कामं आता होणार असं वाटतंय आणि त्या वेळेला काहीतरी फिसकटतं आणि त्याचं पूर्ण कारण कदाचित आपणच नसतो. म्हणजे बाकीचे अनेक फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे एखादी गोष्ट नाही वर्कआउट होत. तर वेगवेगळ्या पद्धतीचे नकार पचवण्याची क्षमता माझ्यात वाढली गेल्या 2-3 वर्षात आणि ती खूप अवघड आहे. म्हणजे अभिनेत्री म्हणून सुद्धा अवघड आहे, पण मला असं वाटतं माणूस म्हणून सुद्धा नकार पचवता येणं हे आपल्या इगोवर आपण घेऊ शकतो किंवा खूप लागू शकतं. आपण सेल्फ डाऊटमध्ये जाऊ शकतो. तर कसं नकार पचवायचा, कसं त्याच्यातनं वर यायचं, तसं कसं आपण आपलं काम करत राहायचं हे मी गेल्या काही वर्षात शिकले. आणि नकार नावाची गोष्ट माझ्यासाठी खूप विषय हार्ड होता, पण त्याच्यातनं हळूहळू मी मार्ग काढते. किती मस्त, खूप भारी. म्हणजे तुम्ही असू देत किंवा कलाकार असू देत, सगळ्यांनाच आयुष्यामध्ये नकार जो आहे तो कधी ना कधीतरी मिळत असतो. पण त्या नकाराला होकारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्या काळात काय कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करतोय फार महत्त्वाचं आहे. आणि मग तेच म्हणजे जरी सिनेमाचं वर्कआउट नाही होते, वेब सिरीजचं वर्कआउट नाही होते, तर मी माझ्या काय करू शकते, मी माझी एनर्जी घेऊन काय करू शकते, तर मी नाटक करू शकते. मी एका मागच्या अख्ख्या वर्षात तुला सांगते मी 275 प्रयोग केले. त्यामुळे ऑलमोस्ट एकाडेक दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस मी स्टेजवर होते. वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं करत होते. मी 4 चौघीचे तर प्रयोग केले, पण अडलंय का लव्ह यू सारखी प्रायोगिक नाटकं सुद्धा आहेत जी मी इट इज ऑलमोस्ट की आपलंच घरचंच कार्य ते असल्यासारखं काम करावं लागतं. तर मी नाटक करत राहीन, मी प्रयोग करत राहीन. माझे अनेक वेगवेगळे सुद्धा उपक्रम चालू असतात. तुला माहिती आहे की मी मानसशास्त्रात सुद्धा काम करते. सो पोलिसांसाठी पुण्यातल्या मी मध्ये काम केलं किंवा एक हेल्पलाईन चालवली. एक मेंटल हेल्थ रिलेटेड वेब सिरीज होती, ती आम्ही भाडीपासाठी प्रोड्यूस केली होती. तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे नकार येत असेल वेगळ्या गोष्टीला तर तो कसा कन्स्ट्रक्टिव्हली आपण आपल्या कामातनं स्वतःला बळ देत राहायचं हे आपल्याच हातात आहे आणि ते जेन्युइनली आपल्या हातात आहे. मग अशी मला सुमित विचारत होता तुझा असा नियतीवर विश्वास आहे का, तर मला असं वाटतं की ठीक आहे, नियती बघून घेईल त्याचं आपल्या हातात काय, आपण कष्ट करणं आणि आपल्याला जे येतं ते मनापासून करत राहणं. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.